नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता मकरंद जानकीची वाट बघत असतो. जानकी आल्यानंतर मकरंद म्हणत असतो की जानकी, चल मी तुला घरी सोडतो. जानकी म्हणते, नाही नको, आता माझी बस येईल ना, मी बसने जाईन. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो की जानकी, मगाशी मी तुला काहीतरी देण्याच्या नादात तुझ्याशी खूप चुकीचा बोललो, त्यासाठी मी मनापासून तुझी माफी मागतोय. तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल राग तर नाही आहे ना? तेव्हा जानकी म्हणत असते, नाही नाही, मगाशी मला तू बोललास तेव्हा राग आला होता, पण आता माझ्या मनात तसं काही नाही आहे. पण तू सुद्धा आता यापुढे लक्षात ठेव. तेव्हा मकरंद म्हणतो की पुन्हा कधी तुला वाईट वाटेल, राग येईल, असं मी काही करणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी घरी जायला निघालेली असते. रस्त्याने चालत असताना कुणीतरी तिला फॉलो करतंय असं वाटत असतं, म्हणून ती आजूबाजूला मागे पुढे बघतच चालत असते. तेव्हा चालता चालता एक माणूस अचानकपणे तिच्या समोर येऊन उभा राहतो. त्याने तोंडाला मास्क वगैरे लावलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, एक मिनिट, कोण आहेस, कोण तू, आणि इथे काय करतोयस? कोण आहेस तू? तूच माणूस आहेस ना, जो कालसुद्धा माझा पाठलाग करत होतास? सांग ना, तूच आहेस ना तो? का तू माझा पाठलाग करतोयस? कोण आहेस तू? असं जानकी त्याला विचारत असते. जानकी भयंकर घाबरलेली असते. तो माणूस तिचा आता पाठलाग करत असतो. तेव्हा जानकी कसाबसा आपला जीव वाचवत एका गोडाऊनमध्ये जाते. आणि प्रेक्षकांनो, हा तोच गोडाऊन आहे बरं का, ज्या ठिकाणी आता ऋषिकेशला सुद्धा बोलवण्यात आलेलं असतं. तेव्हा त्या गोडाऊनमध्ये जानकीने एंट्री घेतल्यानंतर एका भिंतीवरती जानकी आय लव्ह यू असं संपूर्ण भिंतीवरती लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा जानकी ते सगळं बघते, तर इथे लाल रंगाने सगळी भिंत ही जानकीच्या नावाने भरून ठेवलेली असते. आणि तेव्हा जानकीने ते सगळं वाचल्यानंतर तिला चक्कर यायला सुरुवात होते. तेवढ्यातच तिथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश म्हणतो, कोण आहे का आतमध्ये? मला इथे बोलावलं होतं भेटायला, कुणी आहे का आतमध्ये? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे जानकीला चक्कर येते आणि ती खाली पडणार. ऋषिकेशने तिला सांभाळलेलं असतं. ऋषिकेश तिला पकडतो आणि म्हणतो, ए जत्रेवाली, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा जानकीला चक्कर आल्यानंतर ऋषिकेश तिला उचलतो आणि एका खुर्चीवरती आणून बसवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी इथे ऋषिकेशला सुद्धा घाबरते आणि ती म्हणते, एक मिनिट, तू इथे काय करतोयस? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की माझं इथे काम होतं, म्हणून मी इथे आलो होतो, पण तू इथे काय करतेस? जानकी म्हणते, मी, कुणीतरी माझा पाठलाग करत होतं, मला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. कसाबसा जीव वाचवत मी या गोडाऊनमध्ये आले, पण तिथे बाहेर संपूर्ण भिंतीवरती इथे रक्ताने जणू काही जानकी आय लव्ह यू असं भिंत भरून लिहून ठेवलंय. ते मी वाचलं आणि मला चक्कर आली. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, काय, कोण होता तो माणूस, तुला काय माहिती आहे का? जानकी म्हणते, नाही, त्याने मास्क लावला होता, पण तो गेली 2-3 दिवस माझा पाठलाग करतोय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, एक मिनिट हां, मी बघून आलो. ऋषिकेश आतमध्ये जातो आणि भिंतीला बघतो, तर काय, भिंतीवरती लाल रंगाचा एक ठिपकासुद्धा नसतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं हे जत्रेवाली, अगं भिंतीवरती काहीच लिहिलेलं नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, बघू दे. जानकी बघायला आलेली असते. ती म्हणते की मी खरंच सांगते ऋषिकेश, या भिंतीवरती लिहिलं होतं आणि संपूर्ण भिंत भरून ठेवली होती माझ्या नावाने. मी खोटं बोलत नाही आहे, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, माझा विश्वास आहे तुझ्यावरती, पण आता सध्या तरी भिंतीवरती काहीच नाही आहे. बरं तू एक काम करतेस का, आता घरी चल बरं. तू जाणार आहेस का घरी? तुला जाता येईल, नाहीतर मी येतो तुला सोडायला. असं म्हणून इथे ऋषिकेश जानकीला आता घरी सोडायला तिच्याबरोबर येतो. तर इथे प्रेक्षकांनो, ऋषिकेशच्या लग्नासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो. इथे चंद्रकांत काकांना काही मुलींचे फोटोज घेऊन बोलावलेलं असतं. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की ही मुलगी दादाला खूपच जास्त आवडेल. तेव्हा सौमित्र म्हणतो, अजिबात नाही, ही मुलगी दादाला आवडणारच नाही. आणि सारंग, तुझी टेस्ट इथे दादावरती खपू नकोस, कळलं ना? तुला जी मुलगी आवडेल ती दादालाच आवडेल, कशावरून? तेव्हा सारंग म्हणतो की दादाच्या जास्तीत जास्त जवळचा मी आहे, दादाला सगळ्यात जास्त मी ओळखतो, मी लाडका आहे ना त्याचा, मला माहिती आहे दादाला कुठली मुलगी आवडेल आणि कुठली नाही ते. तेव्हा इथे आजी म्हणत असते, पण मी काय म्हणते, ज्या मुलाला घरातून बाहेर काढले त्याच्यासाठी मुलगी बघायची काय गरज आहे? त्याचं चांगलं करून देण्याच्या नादामध्ये त्या मुलीला का अडकवताय तुम्ही? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई तू गप्प बसा, तू एक शब्दसुद्धा बोलू नको, सांगितलं ना, मी माझ्या ऋषिकेशसाठी चांगली मुलगी शोधणार म्हणजे शोधणारच.
तेव्हा प्रेक्षकांनो, नानासाहेब रणदिवे आलेले असतात. नाना म्हणतात की हे काय चाललंय, काय चाललंय हे सगळं तुमचं? तेव्हा सारंग म्हणत असतो की नाना, हे चंद्रकांत काका आहेत. यांनी आपल्या दादासाठी खूप छान छान मुलींची स्थळं आणलेली आहेत. आई त्यातलीच आता एखादी मुलगी आपल्या दादासाठी निवडते. तेव्हा इथे आजी म्हणत असते, कसं आहे ना नानासाहेब, तुम्ही ज्या मुलाला घरातून बाहेर काढले आहेत ना, त्या मुलाच्या लग्नासाठी इथे सुमित्रा आता मुलगी शोधते. काय बोलणार बोला तुम्ही. तेव्हा इथे आता चंद्रकांत काका म्हणत असतात की नमस्कार नानासाहेब, तुम्ही पण बघा एखादी मुलगी तुम्हाला आवडते का ऋषिकेशसाठी. तेव्हा नाना म्हणत असतात, अगं सुमित्रा, हे काय चाललंय तुझं? ऋषिकेशच्या लग्नासाठी मुली बघायची काय गरज आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते, का नको बघायला? ऋषिकेशचं वय झाले लग्नाचं, मग त्याच्यासाठी मुलगी बघायला नको? तेव्हा नाना म्हणतात, अगं लग्नाचं वय झालं असलं तरीसुद्धा तो स्वतःच्या पायावरती उभा आहे का अजून? नाही ना. मग स्वतःच्या पायावरती जोपर्यंत तो उभा राहत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या लग्नाचा विषय कसा काय काढू शकतो? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अहो, जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत तो स्वतःच्या पायावरती उभाच राहणार नाही. तुम्हाला नाही माहिती का वामन गुरुजी काय म्हणाले होते? जोपर्यंत आपल्या ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये एक चांगली मुलगी येत नाही ना, तोपर्यंत तो स्वतःच्या पायावरती उभा राहणार नाही, काहीतरी करू शकणार नाही. म्हणून मी त्याचं लग्न करून देते. एकदा का त्याचं लग्न झालं, की बघा आपला ऋषिकेश कसा सुधारतो ते. तेव्हा नाना म्हणतात, हे कुणी सांगितलं तुला? कुणी सांगितलं? माझा या गोष्टींवरती विश्वास नाही. जोपर्यंत ऋषिकेश स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही, काहीतरी करून दाखवत नाही, तोपर्यंत त्याचं लग्न होणार नाही. कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणत असते, हे बघा, जेव्हा तुम्ही ऋषिकेशला घरातून बाहेर काढलत, मी मध्ये काही बोलले का? मग आता ऋषिकेशसाठी मी मुलगी शोधते ना, तेव्हा तुम्ही काही मध्ये बोलायचं नाही. गप्प बसा तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा काही कुणाचं ऐकायला तयार नसते. तर इथे प्रधान काकू म्हणत असतात, काय हो, या जानकीला इतका उशीर कसा काय झाला आज? मला तर वाटतं की आपल्याला घर भाडं द्यायला होईल ना, म्हणून कुठल्या तरी मुलाचा हात धरून पळून गेली की काय? तेव्हा प्रधान काका म्हणतात, अगं असं काय बोलतेस तू? तुला माहिती आहे ना, ती आज पुण्याला जाणार होती. मग पुण्यावरून यायला उशीर तर होणारच ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश जानकीचा हात पकडून तिला घेऊन येत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, आई तिकडे बघ, तिकडे बघ, आले ते दोघेजणं. तेव्हा इथे प्रधान काकू बघतात तर काय, ऋषिकेशने जानकीचा हात पकडून तिला तो आणत असतो, कारण जानकीला चालताना त्रास होत असतो, तिच्या पायाला लागलेलं असतं. तेव्हा इथे काका म्हणतात, काय गं जानकी, काय झालं? तेव्हा इथे जानकी म्हणते, काही नाही काका, माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा इथे ऋषिकेशला वाटतं की हिच्यावरती एवढा मोठा हल्ला झाला, तरीसुद्धा ही म्हणते ॲक्सिडेंट झाला म्हणून. तरीसुद्धा ऋषिकेश गप्प बसतो. काका म्हणतात की जानकी बेटा, तू ठीक आहेस ना, तुला जास्त लागलं तर नाही? तेव्हा जानकी म्हणते, नाही काका, थोडंसं पायाला लागलंय, बाकी मी ठीक आहे. तेव्हा इथे काकू म्हणत असतात की अच्छा, खूपच लागलेलं दिसतंय, म्हणून तर हा हातात हात घट्ट पकडलायस ना तू. तेव्हा जानकी ऋषिकेशचा हात पटकनच आता सोडून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकू म्हणत असतात, बरं बास झाली तुझी नाटकं, आलीस ना आता घरी, जा आता फ्रेश हो आणि स्वयंपाकाला सुरुवात कर, स्वयंपाक व्हायचा आहे अजून. तेव्हा जानकी म्हणते, हो काकू, मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते. तेव्हा ऋषिकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ही जत्रेवाली या दोघांना काका काकू का म्हणते? याचा अर्थ ही सुद्धा माझ्यासारखी कुटुंबापासून दूर राहते का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला जानकीचं वाईट वाटत असतं. एवढं तिच्या पायाला लागलेलं असूनसुद्धा त्या बिचारीला आराम करू न देता तिला स्वयंपाक करायला लावलाय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की आई, मी काय म्हणतो, नाना बरोबर बोलतायत. आपण इथे दादाच्या लग्नाचा विचार करतोय, पण दादाला आता लग्न करायचंच नसेल तर? तेव्हा सारंग म्हणतोय, दादा, अरे हे तू काय बोलतोयस नानांसारखं? हे बघ, काही झालं ना तरीसुद्धा आपण दादाचं लग्न करायचंच. दादाच्या आयुष्यात मुलगी आली ना की त्याचं भलं होईल. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, पण मला नानांचं म्हणणं पटतंय, आपण इतकी घाई नको करायला. जर दादाला आपण निवडलेल्या मुली आवडल्या नाही तर? दादाला जर दुसरीच कुठली मुलगी आवडत असेल तर? तेव्हा सुमित्रा म्हणते, काय, ऋषिकेशला दुसरी कुठली तरी मुलगी आवडते? त्याच्या आयुष्यात कुठली मुलगी आहे? तेव्हा सौमित्र म्हणतो, आई, अगं कुठली मुलगी आवडते नाही, आवडत असेल तर? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नाही, तो असंच नाही बोलणार, काहीतरी असेल म्हणून तर तू बोलतोयस ना. सारंग, खरं खरं सांग, ऋषिकेशला कुठली मुलगी आवडते का?
तेव्हा सारंग म्हणतो, नाही ना आई, त्याला जर कुठली मुलगी आवडली असती तर त्याने सगळ्यात आधी त्याच्या लाडक्या भावाला सांगितलं नसतं का? तेव्हा सुमित्रा म्हणते, मुलगी कुणीही असू दे, त्याला कशीही मुलगी पसंत करू दे, पण शेवटीला लग्न तो माझ्या पसंतीच्याच मुलीशी करणार. या घराला सांभाळून घेणारी, या घराला एकत्र बांधून ठेवणारी अशीच मुलगी मी या घरामध्ये ऋषिकेशची बायको म्हणून घेऊन येणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रधान काकूंकडे एक पार्सल आलेलं असतं, ज्याच्यामध्ये ऋषिकेश आणि जानकीचे फोटोज असतात गोडाऊनमधले. जेव्हा ऋषिकेशने जानकीला पकडलेलं असतं, त्यानंतर ते फोटोज आता घरामध्ये आल्यानंतर प्रधान काकूंनी अख्खं घर डोक्यावरती घेतलेलं असतं. ते म्हणतात, काय गं, ही थेरा करतेस म्हणून तुला यायला उशीर होतो का? घरी उशिरा यायचं म्हणजे तू शपथच घेतलेली आहेस. हे करण्यासाठी तुला मधुभाऊने आमच्या माथी मारले का? नाही, बरोबर आहे ना. आश्रमात असताना सुद्धा तू हीच थेरा केली असशील, म्हणून तुला या ठिकाणी आमच्याकडे पाठवून दिलं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, काकू तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. हे बघा, मधुभाऊंच्या संस्कारांवरती तुम्ही चिखलफेक करू नका. माझ्या मधुभाऊंची मान खाली जाईल शर्मेने, असं मी खरंच काही चुकीचं केलेलं नाही आहे. मी खरं बोलते. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, हो मला माहिती आहे ना तू किती खरं बोलतेस ते. तू एक काम करायचं, आताच्या आता इथून निघून जायचं. तेव्हा प्रधान काका म्हणतात की अगं थांब जरा, हे काय बोलतेस तू? हे सगळे फोटोज वगैरे कुणी पाठवलेत, का पाठवलेत, ते आपण शोधून काढायला नको का? आपण या सगळ्याचा शोध घेऊ. जानकी म्हणते, काकू मी शपथ घेऊन सांगते, मी खरंच काही चुकीचं केलेलं नाही आहे हो. हे फोटो आहेत ना, हे फोटो कुणीतरी मुद्दामून पाठवलेत. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, अगं पण तुमचेच आहेत ना. दिवसभर ह्या मुलाबरोबर अशी थेरं करत असतेस, मग कशावरून तोंड काळं करून आली नसशील? आत्ताच्या आता इथून निघून जा. जानकी म्हणते, काकू प्लीज असं करू नका. अहो कुठे जाऊ मी? या फोटोंवरती आंधळा विश्वास ठेवू नका. हे सगळं कुणीतरी मुद्दामून घडून आणले माझ्या बाबतीत. प्लीज एकदा ऐकून घ्या. मी खरंच काही चुकीचं नाही केलं. तुम्हाला इथे मान खाली घालावी लागेल असं खरंच मी काही नाही केले. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रधान काकू म्हणतात की आत्ताच्या आता चालती हो. माझ्या घरामध्ये तुझ्यासारख्या मुलीला जागा नाही आहे. तुला हीच थेरं करायची असतील ना, तर तुला कुठे राहायचं तिथे राहा, पण माझ्या घरामध्ये राहू नकोस. तेव्हा जानकी म्हणते, काकू प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या. या फोटोंवरती विश्वास नका ठेवू. तेव्हा ऋषिकेश आता बाहेर येतो आणि बघत असतो की काय तमाशा चाललाय ते. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रधान काकू म्हणतात की प्रिया, या मुलीचं जे काही सामान आतमध्ये असेल ना, ते आताच्या आता बाहेर घेऊन ये. तेव्हा प्रधान काकू म्हणत असतात की मी सगळं काही इथे सहन करेन, पण असा फालतूपणा मी अजिबात सहन करणार नाही. तुझ्यासारख्या थर्ड क्लास मुलीला मी माझ्या घरामध्ये का राहू दिलं, या गोष्टीचा मला जास्तीत जास्त राग येतोय. आणि प्रियाने आणलेली सुटकेस काकू उचलतात आणि जोरात फेकून देतात आणि म्हणतात, जा आताच्या आता इथून चालती हो. माझ्या घरामध्ये तुला जागा नाही, कळलं ना? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये जानकी रडायला लागते आणि ऋषिकेशला म्हणत असते की माझ्यावरती इथे बसून रडण्याची जी वेळ आली आहे ना, ती तुझ्यामुळे आली आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की माझ्याकडे इतके पैसे पण नाही आहेत की मी कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहू शकते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हॉटेल कशाला, माझं घर आहे ना. तेव्हा जानकी म्हणते, एक मिनिट हा, म्हणजे माझी आता वाईट वेळ आली म्हणून ती माझा गैरफायदा घेशील ना, तर असा विचार तरी करू नकोस. तेव्हा प्रेक्षकांना ऋषिकेश म्हणत असतो, अगं जत्रेवाली, हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? माझं एवढं मोठं घर आहे आणि मी एकटाच राहतोय ना भाडं भरून. मग एक काम कर, जोपर्यंत तुझी राहण्याची कुठेतरी चांगली व्यवस्था होत नाही, तोपर्यंत तू इथे राहा ना. शांतपणे माझं ऐकून घे, मला चुकीचं समजू नकोस. हवं तर तू आतमध्ये राहा, मी बाहेर झोपेन. एवढी मोठी पडवी तर आहे ना बाहेर, मी इथे बाहेर राहीन, तू आतमध्ये राहा. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर इकडे तिकडे कुठेतरी रात्रीचं जाण्यापेक्षा तू आता आतमध्ये जा, शांतपणे झोप, मी इथे बाहेर झोपतो. मग तर चालेल का? तेव्हा इथे आता जानकीचा नाईलाज असतो. तिच्याकडे खरं तर एवढे पैसे कुठून येणार की ती लगेच कुठेतरी जाऊन राहू शकते. आणि त्यामुळे इथे ऋषिकेशने समजावल्यानंतर जानकी आपली बॅग वगैरे घेऊन इथे ऋषिकेशच्या रूममध्ये तिने आपलं पहिलं पाऊल हे टाकलेलं असतं. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये एका सुंदर, गुणी आणि छान मुलीची एंट्री ही झालेली असते. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता मकरंदचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. ऐश्वर्याने आता फोनवरती माहिती मिळवल्यानंतर
ती इथे मकरनला म्हणते, पण हे असं कसं शक्य आहे? मकरन म्हणतो, काय झालं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मकरन, अरे आत्ताच मला फोन आला होता. तुझी जी गर्लफ्रेंड आहे ना, तिला घरातून तर बाहेर काढलंय, पण ती आता त्या शेजारच्या मुलाबरोबर त्याच्या घरामध्ये राहायला गेली. तेव्हा मकरनला असा काही राग येतो, की तो आता हातामध्ये असलेला दारूचा ग्लास भिंतीवरती फोडून टाकतो. मकरनला भयंकर राग आलेला असतो. तर इथे आता मकरन आणि ऐश्वर्याचा हा प्लॅन एकदम फ्लॉप झालेला असतो, कारण जानकी आणि ऋषिकेश एकत्र आलेले असतात.